फुलांचा गंध, त्यांचा रंग, याने मनाला किती आनंद होतो. पण आज पहिल्यांदा मला दुःख होतंय. कारण काही तासांनंतर ना मी या फुलांना उमलताना बघू शकणार, नाही त्यांचा गंध घेऊ शकणार. हे घर, हे अंगण, या सगळ्यापासून मी दूर जाणार आहे. माझा माझ्या माणसांशी असलेला संबंध फक्त 30 तासांचा उरलाय. 30 तासानंतर माझं अस्तित्व संपणार. मैत्री आई, माझ्या मरणाच्या आधी मला तुला भेटायचंय. शेवटचं. माझ्या मरणानंतर आपली भेट होईल की नाही मला माहिती नाही, पण त्याआधी मला तुला एकदा भेटायचंय. आई प्लीज ये ना ग. शक्ती, आई, आई आपण जसं ठरवलं होतं ना तसं काहीच घडणार नाहीये. आपल्याला वाटत होतं तसं काहीच होणार नाहीये. तुझ्या शक्तीचा शेवट जवळ आलाय. परवा शिवाच्या हातून माझा मृत्यू होणार आहे. तू सांगितल्याप्रमाणे मी जाऊन त्या साधूबाबांना भेटले. माझी प्रश्नकुंडली काढली, पण त्यात असं कळलं की माझ्या मृत्यूनंतरच शिवावर आलेलं हे अरिष्ट दूर होईल. आई माझ्या शिवाच्या जीवासाठी काहीही करायला तयार आहे. आई मी मरायला तयार आहे. शक्ती, मला तुझी परिस्थिती कळतेय बाळा, पण लढाई म्हटलं की जीव घेणं जीव देणं आलंच. पण या लढाईत जीव देऊन नाही, जीव घेऊन जिंकायचंय. आई पण शिवाला जर त्या मायावी शक्तीच्या जंजाळातून बाहेर काढायचं असेल ना तर मला मरावंच लागेल. आणि मी मेल्यानंतर शिवा आपलं हे युद्ध पूर्ण करेल. युद्धभूमीवर त्या चेटकोबाशी 2 हात करून त्या चेटकोबाचा तो अंत करेल, त्याची खात्री आहे मला. हा पण तेव्हा मी नसणार आहे. त्यामुळे तू शिवाची साथ दे ना, आणि त्याचं रक्षण करा प्लीज. आदिशक्ति 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 नमो नमो. सर्वशक्ति 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 नमो नमो. पृथं भगवती भगवती नमो नमो. कुंडलिनी माता शक्ति नमो नमो. विजयलक्ष्मी, मगाचपासून बघतोय मी कॅलेंडर समोर तू उभी आहेस. काय बघतेस एवढं? शक्तीचा अप्पा, परवा तुम्ही घराबाहेर पडू नका, घरातच राहा. आता काय झालं मध्येच तुला? हे बघा, मी सांगते ना तेवढं ऐकायचं. अगं परवा तो माझा मित्र आहे ना जयदत्त, परवा त्याच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, मला तिथे जायचंय. मग जयदत्त भाऊंना तुम्ही सांगा की परवा तुम्हाला यायला जमणार नाही. बघा विजयलक्ष्मी, नक्की मला सांग काय कारण आहे? अमावास्या. हे बघा, परवा घराबाहेर जायचं तुम्ही टाळाचा,
घरातच राहा बघा. एक वेळ ग्रहण परवडलं, पण अमावास्या नाही. काळ केतू अमावास्या. अगं विजयालक्ष्मी, दर महिन्याला अमावस्या येते तेव्हा आपण बाहेर जातो की, तेव्हा काय बोलत नाही, आताच का नक्की बोलते? अयो, ही वेगळी अमावास्या असते. 7 वर्षांनी एकदा येते बघा. शक्ती, शक्ती काय झालं? नाही तू अशी डायरेक्ट येऊन देवी समोर हात जोडलेस म्हणून. काय झालं नक्की शक्ती? नाही काही नाही. विजयालक्ष्मी, अप्पा, आई अप्पा काय होतंय? चक्कर आली असं. चक्कर येते का? लो बीपी झालाय वाटतं. बीपी पण तू बीपीची गोळी घेतली नाही वाटतं. ती मला सांगितलंय अप्पा तुम्हाला वेळेच्या वेळी घेत नाही. हे घ्या. बीपीच्या गोळ्या घ्यायला कशा विसरलात तुम्ही? ती विसरलो मी. असे कसे विसरलात अप्पा? ओ, एखादा डोस चुकला तर तुम्हालाच त्रास होईल आणि मी कुठे कुठे लक्ष द्यायचं? अयो, मी पण गडबडीत बघ विसरलेच. अम्मा तू विसरलीस ठीक आहे, पण यांनी लक्ष द्यायला नको? यांना यांचं रुटीन माहिती आहे ना रोजचं. मी इथे आहे म्हणून ठीक आहे, मी निघून गेले ना तर काय करणार आहात तुम्ही दोघं? शक्ती, असं काय बोलतेस तू? बघ शक्ती, सॉरी, मी खरंच विसरलो ग. आता यापुढे परत नाही होणार असं. पण शक्ती, तू मगाशी आता म्हणालीस की मी लांब गेली तर, लांब म्हणजे कुठे जाणार आहेस तू? सासरीच ना. काय काळजी करू नको ग, अधूनमधून मी तिकडे येत राहीन तुझा ओरडा खायला. त्याचं एक काम करीन, हे बघ, गोळी घ्यायच्या आधी आहे ना तुला व्हिडिओ कॉल करीन आणि मगच गोळ्या घेईन. हो ना, पण शक्ती सासरी गेली की आपलं कसं होणार आहे काय माहिती. विजयालक्ष्मी, छोट्या छोट्या गोष्टीला आपल्याला शक्तीची गरज लागायची बघ.